नमस्कार. आज आपण ऐकूयात इंग्लिशमधली एक अतिशय छान, तुम्हाला आवडेल अशीच गोष्ट. गोष्टीचा लेखक आहे ओ हेनरी आणि गोष्टीचं नाव आहे द कॉप अँड दी अँथम. द कॉप अँड दी अँथम. कॉप म्हणजे पोलीस आणि अँथम म्हणजे असं छान चालीचं असं सुरेल असं गाणं, त्याला म्हणायचं अँथम. द कॉप अँड दी अँथम ही काय गोष्ट आहे ती आपण बघूया. ही सोपी नावाच्या एका भिकाऱ्याची गोष्ट आहे. सोपी थोडासा अस्वस्थ झाला होता. मॅडिसन स्क्वेअर या ठिकाणी एका बाकावर त्याचं घरच तेच होतं. तो तिथेच राहायचा, तिथेच झोपायचा. परंतु असे साधारण थंडीचे दिवस सुरू व्हायला लागले होते आणि तशी चिन्ह दिसायला लागली होती थंडी येत असल्याची. जसे पक्षी साऊथकडे, दक्षिण दिशेकडे उडून जातात. लोक गरम कपड्यांची खरेदी करत असतात आणि सोपीला वाटलं की आता ही चिन्ह दिसत आहेत म्हणजे आता थंडीचे दिवस आलेले आहेत आणि मला माझी काहीतरी राहण्याची व्यवस्था केली पाहिजे. आता नेहमी तो काय करायचा, गेले कैक वर्ष ती थंडीच्या दिवसात काहीतरी तो गुन्हा करायचा, किरकोळ गुन्हा असा करायचा की त्याला साधारण 3 महिन्याची शिक्षा व्हायची आणि त्याला 3 महिने तुरुंगात टाकायचे. ब्लॅकवेल स्क्वेअरमध्ये जो तुरुंग असतो तिथे त्याला टाकायचे साधारणपणे किरकोळ गुन्ह्यांसाठी. आणि तिथे त्याला एवढी खात्री होती की आपल्याला झोपायला एक बेड मिळेल नक्की आणि जेवायला खायला 3-4 वेळेला काय आपल्याला गरज असेल तेवढं नक्की मिळेल. तर तो तिथे जाण्याची आता आपल्याला तयारी केली पाहिजे असा विचार करतो. आता काय करावं, तर तुरुंगात जाण्यासाठी मार्ग अनेक असतात त्या ब्लॅकवेल आयलंडवरती जाण्यासाठी. आणि त्यातला सगळ्यात सोपा जो मार्ग असतो तो पहिला तो ट्राय करतो. की तो मार्ग असा असतो की एखाद्या रेस्टॉरंटमध्ये जायचं, खायचं आणि नंतर म्हणायचं की माझ्याकडे पैसे नाही आहेत. की ते वेटर पोलिसांना बोलवतात, दुसऱ्या दिवशी जजच्या समोर उभे करतात आणि जज आपल्याला 3 महिन्याची शिक्षा सुनावतो. तर त्याप्रमाणे सोपी एका हॉटेलमध्ये खाण्यासाठी जायचं ठरवतो. तो एवढी काळजी घेतो की त्याचा जो वरचा भाग असतो तो व्यवस्थित कपडे वगैरे वाटत असतात, पण बूट अगदी फाटलेले असतात. तो अशी आशा करतो की आपले बूट कोणी बघणार नाही, की मी या हॉटेलमध्ये जाऊन खाऊ शकत नाही, माझ्याकडे तेवढे पैसे नाही आहेत, हे कोणाच्या लक्षात येता कामा नाही. पण नेमकं त्या दिवशी असं होतं की तो जेव्हा तिथे जातो तर एका वेटरनी त्याचे ते फाटलेले बूट बघितलेले असतात आणि तो त्याला आधीच हाकलून देतो. हॉटेलमध्ये खायला परवानगीच देत नाही आणि तो आधीच हाकलून देतो. त्याला वाटतं अरे आता काय करायचं, आज काही सोपं दिसत नाही आहे आपलं पकडलं जाणं. म्हणून तो अजून पुढे जातो थोडासा की काय करावं. असं वाटत होतं ह्या वेळेला की ते ब्लॅकवेल आयलंड खूपच लांब आहे. मग असाच तो रस्त्याने पुढे चाललेला असतो तर तिथे त्याला एक दुकान दिसतं की ज्याला असं काच तिथल्या कप्प्यांना कपाटांना असं काच लावलेली असते आणि दुकानातल्या वस्तू तिथे ठेवलेल्या असतात कपाटामध्ये. मोठे इलेक्ट्रिक लाईट्स लागलेले असतात आणि जवळच एक पोलीस उभा असतो. तर हा सोपी एक मोठा दगड घेतो आणि त्या काचेवर मारतो. सगळी लोकं त्याच्याकडे बघायला लागतात आणि तो जो कॉप असतो म्हणजे पोलीस असतो तो पण येतो. पण सोपी तसा तिथे उभा राहतो आणि हसत हसत उभा राहत असतो. तर तो पोलीस विचारतो की कोणी केलं हे, कोणी दगड मारून काच फोडली. तर सोपी म्हणतो त्या पोलिसाला, असं नाही वाटत आहे तुम्हाला की मीच असेन तो माणूस म्हणून. आता तो पोलीस म्हणतो की जो कोण दगड घेऊन काचा फोडतो दुकानाच्या तो असा पोलीसशी बोलायला उभा राहत नाही, तो पळून जातो. आणि दुसरा एक माणूस रस्त्यात कुठल्या तरी दुसऱ्या कारणासाठी पळत असतो तर तो पोलीस त्याचा पाठलाग करायला लागतो आणि सोपीला सोडून देतो. आता काय करावं, एवढं दगड मारून काच फोडली तरी पण मी पकडलो गेलो नाही, काय करावं तेच त्याला समजत नाही. मग तो अजून पुढे जातो तर तिथे एक जरा साधं रेस्टॉरंट असतं, फार असं उच्च असं नसतं, परंतु साधं रेस्टॉरंट असतं. त्याला वाटतं हे असे कपडे घालून, असे बूट घालून मी इथे जरी गेलो तरी काही हरकत नाही आहे.
म्हणून तो तिथे जातो आणि पोटभर खातो आणि मग त्याच्या नेहमीच्या पद्धतीप्रमाणे तो वेटरला म्हणतो की माझ्याकडे पैसे नाही आहेत, आता काय करायचं. तर ते वेटर म्हणतात की काय करायचं म्हणे, हाकलून द्यायचं तुला. सोपी म्हणतो का, तुम्ही पोलिसाला नाही बोलवणार, तुझ्यासारख्यासाठी काय करायचे पोलीस, असं म्हणून 2 वेटर त्याला उचलतात आणि तिथनं बाहेर काढतात. आता पुन्हा काय करावं. आता आणखीन एक त्याला आयडिया सुचते की तो रस्त्यात जेव्हा बाहेर जातो तर तिथे एक तरुण अशी महिला उभी असते आणि जवळच एक पोलीस उभा असतो. त्याला वाटतं की मी काय जे करेन ते त्या पोलिसाला दिसेल पण आणि ऐकायला पण येईल, अशा हेतूनी तो असाच जातो आणि त्या महिलेला विश करतो. म्हणतो, गुड इव्हनिंग बेडेलिया, डोंट यू वॉन्ट टू कम अँड प्ले विथ मी, तुला येऊन माझ्याशी खेळायचं नाही आहे का. आता तो पोलीस हे सगळं बघत असतो. त्या महिलेनी जर का नुसता एक हात करून त्या पोलिसाला बोलवलं असतं तरी सोपी पोचला असता जिथे त्याला पोचायचं असतं. पण नाही, तिने पण आपला हात पुढे केला आणि त्याचा दंड धरला आणि म्हणाली, शो माईक, शी सेड जॉयफुली, इफ यू विल बाय मी समथिंग टू ड्रिंक आय वुड हॅव स्पोकन टू यू सूनर, बट द कॉप वॉज वॉचिंग. ती म्हणते, हो चल की, येते की मी तुझ्याबरोबर म्हणे, मला काहीतरी ड्रिंक घेऊन देणार असशील तर मी नक्की येते. मी आधीच तुझ्याशी बोलणार होते पण तो पोलीस बघत होता ना, असं उलटं ती महिला त्याला म्हणाली. आता काय करावं. तिने तसाच त्याचा दंड धरून ठेवला होता आणि 2 जण फुटपाथवरनं चालत पुढे गेले आणि कोपऱ्यावर पोचल्या त्याने हात झटकला तिचा आणि पुढे गेला. काय करावं पुन्हा त्याला समजेना. पुन्हा तो अशा एरियामध्ये आला की जिथे खूप सारी थिएटर्स होती आणि असे लोक तिथे सिनेमे बघायला, मजा करायला अशा मूडमध्ये आलेले सगळेजण असतात. आणि तिथे हा सोपी जातो. तिथे पण एक कॉप उभा असतो आणि हा काय करतो तर जणू काही खूप दारू पिऊन आला आहे अशा स्टाईलमध्ये जोरजोरात ओरडायला सुरुवात करतो, नाच काय करतो, हातवारे काय करतो की सगळी लोकं आजूबाजूची त्याच्याकडे बघायला लागतात. आणि तो पोलीस पण नुसताच बघत बसतो. सोपीला कळत नाही की आपल्याला पकडत का नाही आहे. तर तो पोलीस एक जणाला म्हणतो, ते नाही का कॉलेजची मुलं असतात त्यांच्यातला एक आहे म्हणे, तो काय करणार नाही तसं काही इथे आणि आम्हाला अशा ऑर्डर आहेत की या लोकांना काय आरडाओरडा करायचा तो करू दे, आपण लक्ष द्यायचं नाही. आता काय करावं. आज एकही कॉप त्याला पकडणार नाही आहे का. मला जाता येणार नाही आहे का. थंडीत मी कसे दिवस काढू एवढ्या गारठ्यामध्ये. आता तर ते ब्लॅकवेल आयलंड त्याला खूप दूर दूर असल्यासारखं वाटायला लागलं. आणि असंच तो पुढे चाललेला असताना त्याला एक माणूस दिसला जो एका दुकानात थांबून एक वर्तमानपत्र विकत घेत होता आणि त्याची जवळ जी छत्री होती ती त्या माणसाने खाली ठेवली होती. सोपी पटकन पुढे गेला आणि त्यांनी त्या माणसाची छत्री उचलली आणि अगदी निवांत हळूहळू तो चालायला लागला पुढे. अर्थातच तो माणूस त्याचा पाठलाग करायला लागला आणि म्हणाला, माझी छत्री आहे दे. सोपी म्हणतो, तुझी आहे का छत्री. मग मी घेतली आहे ती, आता मी चोरली आहे, मग बोलव ना तू, पोलिसाला बोलव म्हणे. तो काय एक तिकडे थांबलेला दिसतोय कोपऱ्यावरती. आता तो माणूसही हळूहळू चालायला लागला आणि पुन्हा सोपीला असं आतून मनातून वाटायला लागलं, पुन्हा हा पण माझा प्रयोग अयशस्वी होणार आहे का काय. तो पोलीस आला आणि ह्या दोघांकडे बघायला जेव्हा लागला पोलीस जवळ येऊन, तेव्हा ज्याची छत्री घेतलेली असते तो माणूस एकदम घाबरल्यासारखा झाला आणि म्हणाला, अरे अरे तुमची छत्री आहे का ही म्हणे. सॉरी म्हणे, चुकून मला वाटलं माझी आहे म्हणून. मला ना आज सकाळी एका रेस्टॉरंटमध्ये ती सापडली म्हणून मी घेतली, पण तुमची असेल तर तुम्ही घेऊन टाका. हो माझी आहे करून आता मात्र सोपी रागाने ओरडला. ती छत्री त्याने घेतली आणि पुढे गेला आणि लांब भिरकवून दिली. काय करावं. आणि मनात त्याच्या यायला लागलं, काय हे पोलीस काय करत नाहीत आपली कामं बरोबर. आणि सगळ्या आशा त्याच्या जवळजवळ नष्ट झाल्या होत्या. तेव्हा तो पुढे एका अशा भागात गेला की जिथले रस्ते थोडे शांत होते आणि जवळच एक चर्च होतं आणि तो खरं घरी चालला होता. घर म्हणजे काय, त्या मॅडिसन स्क्वेअरमधला एक बाग, एका बागेतला, हेच त्याचं घर होतं. पण कसे का असे ना, ते शेवटी त्याचं घर होतं. त्या दिशेने तो चालला होता. पण त्या चर्चमधनं त्याला एक गाण्याचा छान असा आवाज आला. शांत गाणं वाजत होतं, म्युझिक. आणि सोपी एकदम थांबला आणि त्या चर्च
ची जी खिडकी होती काचेची, त्या खिडकीतनं बारीक असा उजेड येत होता. तिथे तो गेला आणि आतमध्ये बघत होता आणि त्याला इतकं छान वाटत होतं ते गाणं ऐकायला. अतिशय पीसफुल शांत असं ते गाणं होतं. आणि ते अँथेम, ते जे गाणं आहे ते अँथेम, त्याचे ते सूर त्याला तिथे अगदी खिळवून ठेवत होते. आणि ते सूर ऐकल्यानंतर सोफीला त्या दिवसांची आठवण झाली, ज्यावेळेला त्याच्या आयुष्यात त्याची आई होती, फुलं होती, मित्रमैत्रिणी होत्या, नातेवाईक होते, आनंद होता, खूप साऱ्या आशा होत्या, चांगले विचार होते, स्वच्छ कपडे घालायला होते. त्या दिवसांची त्याला आठवण झाली आणि अचानक त्याला असं वाटलं, कसे दिवस आपण राहिलेलो आहोत आणि आता आपण काय करतोय? छे छे, हे आता जे करतोय हे काही बरोबर नाही आहे, हे मी चुकीचं करतोय. आणि अचानक त्याच्या मनामध्ये खूप बदल झाला आणि त्याच्या लक्षात आलं की आपण किती वर्थलेस आपले दिवस वाया घालवतोय, चुकीच्या गोष्टींकडे धावतोय, चुकीच्या गोष्टी करतोय. नाही, आता आपण बदलायचंच. आणि तो असा निश्चय करतो की मी उद्यापासून काम शोधीन, काहीतरी नोकरी करीन, माझं वय आहे अजून, मी करू शकतो काहीतरी काम, मी आता हे असं चोऱ्या माऱ्या करणं आणि भीक मागणं हे धंदे सोडून देईन. एकदा एका माणसाने मला नोकरी देऊ केली होती, मी त्याचा पत्ता शोधून काढीन आणि त्याच्याकडे जाईन, असा मनाचा तो निश्चय करत असतो. आणि तिथनं तो मॅडिसन स्क्वेअरकडे जाणार असतो. तेवढ्यात असं होतं की त्याच्या खांद्यावर एक असा जड हात एकदम पडतो आणि एक मागे वळून बघतो तर तो एक पोलीस असतो. तो म्हणतो, काय रे, काय करतोयस इथे? सोफी म्हणतो, काही नाही करत आहे म्हणे, मी बघतोय चर्चमध्ये आत काय चाललंय ते आणि गाणं ऐकतोय म्हणे. तुला काय वाटतं, मी विश्वास ठेवणार आहे तुझ्यावर? चल, असं म्हणून तो पोलीस त्या सोफीला पकडतो. तो काय ऐकणाऱ्यातला नसतो. आणि दुसरे दिवशी जज सोफीला म्हणतो की 3 महिने 3 months ऑन द आयलँड, 3 महिने तुला तुरुंगात जायचं आहे. अशी ही छान गोष्ट, कॉप अँड दी अँथम. कॉप म्हणजे पोलीस आणि अँथम म्हणजे गाणं. खूप छान गोष्ट आहे. मला खात्री आहे तुम्हाला सगळ्यांना आवडली असेल. गोष्ट आवडली असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा, भरपूर शेअर करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा. म्हणजे अशाच आणखीन छान छान गोष्टी तुम्हाला ऐकायला मिळतील. धन्यवाद.